आज जी ही गोष्ट झाली आहे ना, त्या गोष्टीला पूर्णपणे जिम्मेदार मीच आहे. पण मी जिम्मेदार आहे असं कुणालाच माहिती नाही. आज मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो आणि जेव्हा मी त्याची हालत बघितली, त्याची कंडिशन बघितली, त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण तो खूपच विचित्र आणि अधमरा पडला होता. त्याचं जे शरीर आहे ते पूर्णपणे बदललेलं होतं. असं वाटत होतं की तो माझा मित्र नाही आहे, तिथं दुसरंच कोणीतरी आहे. पण सगळ्यांना आणि मलाही माहीत होतं की तो दुसरं कोणी नाही आहे, तो फक्त माझा मित्र आहे. त्याच्या हाताची बोटं वाढली होती. असं वाटत होतं की प्रत्येक बोटावर 2-2 कांडं अजून बोट लावलेलं आहे. त्याच्या पायाच्या बोटांकडे बघितलं की असं वाटत होतं की लहान लेकराचे बोटं काढून त्याच्या पायाला लावलेले आहेत. इथपर्यंत माझ्या मित्राचे जे बुबुळ असतात ना, ते बुबुळ सुद्धा माणसासारखे न दिसता एखाद्या मांजरीसारखे दिसत होते. लहान मोठे असे स्पीडनं हालत होते. ते पूर्ण शरीर सडल्यासारखं दिसत होतं. त्याच्या त्वचेला हात लावला की असं वाटत होतं जसं पाण्यामध्ये एखादा टिश्यू पेपर टाकला आहे आणि तो त्याच्यात विरघळतोय. टिश्यू पेपर म्हणतोय मी. अशा प्रकारे माझ्या मित्राची ती हालत झाली होती. असं त्याच्या शरीरावर असं तेलकट असा पदार्थ तरंगू लागला आणि एक बेकार असा वास येत होता. जेव्हा मी माझ्या मित्राची ही हालत बघितली ना, त्यावेळेस मी स्वतःला रोखू शकलो नाही आणि घराच्या बाहेर जाऊन उलटी केली. पण खरं म्हणलं ना तर त्याच्या या हालतीला ना मी जिम्मेदार आहे. आणि आज ती स्टोरी आपण शेअर करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. तुमच्या सर्वांना माहिती आहे की आपल्या या चॅनलवर काही सत्य घटना, काही काल्पनिक घटना घेऊन येतो. पण माझं म्हणणं एवढंच असतं की जितक्या पण तुम्ही कथा यावर बघता त्या सगळ्या कथा मनोरंजन म्हणूनच बघाव्यात. तुम्ही तुमच्या वास्तविक जीवनाशी या कथांना जोडण्याचा प्रयत्न करू नयेत, जेणेकरून तुम्हाला नुकसान होईल. तर आता उशीर न करता आपण आपल्या या घटनेला सुरुवात करूयात. मला चांगलं आठवतंय की वर्ष 2015 सुरू होतं. फेब्रुवारी महिना होता. त्याच महिन्यामध्ये मी आणि माझा मित्र अनुराग फिरायला गेलो होतो. तसं माझं नाव सौरभ आहे आणि माझ्या मित्राचं नाव अनुराग आहे. 2015 आम्ही दोघं 3rd इयरमध्ये शिकायला होतो आणि आम्ही जे आमचं ॲडमिशन केलं होतं ते मुक्तमध्ये केलं होतं. आमचा इंटरेस्ट शिकण्यामध्ये जास्त नव्हता. आम्ही कधीच कॉलेजमध्ये जायचो नाही. कधी अमावस्या पौर्णिमाला जायचं, तोंड दाखवायचं आणि परत वापस यायचं. पास होईल तितकं. आमच्या दोघांचं फक्त एकच लक्ष होतं की बाबा जितका पण टाईम भेटेल ना तेवढ्या टायमाचं सोनसांदी करून घ्यायचं, फिरायचं, मजा करायची, फुल एन्जॉय. जिकडं नजर जाईल तिकडं फिरत घुसायचं. कारण की जी फॅमिली होती ती काही गरीब वगैरे नव्हती, फार श्रीमंत फॅमिली होती. आम्हाला पैसा म्हणला तेवढा भेटायचा. माझ्याजवळ स्पोर्ट बाईक होती, तिच्यात टाकीत पेट्रोल फुल भरलं की निघलो आम्ही फिरायला. एक दिवस माझा मित्र अनुराग मला म्हणला की आपण काय करूयात, आपण 8 दिवसाचा प्लॅन बनवूयात फिरण्याचा. आणि प्लॅन असा बनवूयात की खाण्यापिण्याच्या वस्तू सगळ्या सोबत घ्यायच्या, टेंट वगैरे घ्यायचा. जसं ट्रॅव्हल व्लॉगर्स करतात ना तशा प्रकारचा आपण एकदा ट्राय करून बघूयात. कारण की त्याला ते ट्रॅव्हल व्लॉग बघण्याचा फार इंटरेस्ट होता यूट्यूबवर. तो बघायचा, एन्जॉय करायचा. त्याला पण वाटायचं की आपण फिरायला जावं, असं करावं तसं करावं. पण तो मन जुटवू शकत नव्हता. जायला पाहिजे, यायला पाहिजे, काहीच नाही. पण यार यावर्षी ना त्यानं मन पूर्ण जुटवलं आणि त्यानं कुठलाच विचार केला नाही. महिना कोणता आहे, कसं असेल, काय असेल, काहीच नाही. फेब्रुवारी महिना चालू होता. त्या महिन्यामध्ये त्यानं प्लॅन बनवला आपल्याला जायचं म्हणे आणि 8 दिवसासाठी जायचं. त्यानेच रूट वगैरे सगळा काय कन्फर्म करून ठेवला होता. इथून निघायचं, इथपर्यंत जायचं आणि तिथून परत वापस येता वेळेस चांगल्या रस्त्यानं वापस यायचं. आता त्यानं जो रूट काढला होता तो रूट अशा प्रकारचा होता की सगळे खेडेगावं होते, माळरानं होते आणि उंच टेकड्या होत्या. अशा टेकड्या की त्या टेकड्यावर जर सकाळी गेलं ना
तर असं वाटत होतं की जो सूर्य आहे तो त्या टेकड्यांच्या मधातून वर निघतोय. प्लेसेस चांगले चांगले त्यांना धुंडले होते. आणि जे त्याच्यासोबत हे पूर्ण झालं घटना जी तुम्हाला मी अगोदर सांगितली, ही त्याच प्लेसमध्ये एका ठिकाणावर झालेली आहे. आता मी त्या प्लेसेसचं नाव वगैरे सांगत नाही आहे, फक्त एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे सगळं काही झालेलं आहे ना, हे कोकण कड्याकडे झालेलं आहे. एक्झॅक्ट तुम्हाला प्लेस नाही सांगत. आम्ही दोघंजणं निघलो तोंडवरी करून. आम्हाला काय आहे, ना घरचा धाक, ना कुठली जिम्मेदारी. आम्हाला फक्त फिरायचं आहे, ऐश करायची. मोटरसायकलची टाकी फुल केली, गाडीवर सगळं सामान बांधलं आणि निघलो. जितके दिवस आम्ही ठरवलं होतं तेवढे दिवस भरपूर ऐश के साथ आणि मजेशीर राहिलो. आणि नंतर पुन्हा एक दिवस थांबण्याचं माझ्या मित्राने हट्ट धरलं की ठीक आहे ना यार, आपण हे तर 8 दिवस राहिलो ना, 9 दिवस राहू, अजून थांबूयात. कारण की तिथलं जे प्लेस आहे ना ते थोडं चांगलं होतं, व्यवस्थिशीर होतं, लफाड होतं, दूरदूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं आणि उंचावर होतं. आणि तिथं जाऊन आम्हाला थांबायचं होतं. आता त्या जाग्यावर जिथं थांबायचं होतं तिथं संध्याकाळी जाळ काढण्यासाठी लाकडं असतील किंवा नसतील याचा अंदाज आम्हाला होता की बाबा जे पर्यटक स्थळं आहेत तिथं जास्त गर्दा वगैरे नसतो, चांगली साफसफाई असते. त्यामुळं आम्ही ठरवलं की खालूनच काही लाकडं घेऊन जाऊयात आपण वर जाता जाता. मग आम्ही काही लाकडं जमा केले आणि वर निघालो. बरं इथं ना एक गोष्ट झाली, मी जेव्हा लाकडं जमा करू लागलो मला लाकडं सापडतच नव्हती. इकडे तिकडे हुडकली. मी एकीकडे गेलो होतो, माझा मित्र एकीकडे गेला होता. तो गेला आणि त्याने बखळ लाकडं जमा करून घेऊन आला. आणि ते लाकडं पण असे वाटत होते की जसं की कोणीतरी तोडून ठेवलेत. आणि ते जे लाकडं आहेत ना ते अर्धवट जळालेली लाकडं होते. तो घेऊन आला, मस्त माझ्याजवळ दिले काही, आपण घेतले काही आणि आम्ही दोघंजणं वरी गेलो. आम्ही सकाळ होण्याची वाट बघू लागलो कारण की तिथला नजारा सकाळी फार भारी दिसतो बरं का. टेंट वगैरे ठोकला, संध्याकाळचा जाळ वगैरे केला. आता जेव्हा मी ते जाळावर लाकडं लावू लागलो त्यावेळेस मला ते जळकी लाकडं दिसले. मी त्याला म्हणलं की अरे कोणाचा जळतून उचलून आणलं रे तू? तो म्हणला की तसं काही नाही, जा काय प्रॉब्लेम नाही. मी त्याला म्हणलं की अरे बाबा कुणाचं जर जळतून उचलून आणलं ना तर तो येऊन हाणल आपल्याला. नको हे थोडं साईडला ठेवून दे, काल जळकी लाकडं लावतो इथं. तो म्हणला अरे कशाला भीतोय एवढा? त्याने पटकर ती उचलली आणि जाळाला लावले. जेवण वगैरे सगळं त्यानंच तयार केलं. नॉर्मली तो जास्त जेवण तयार करायचं, मला काही फारसं येत नव्हतं, त्यामुळं तयार केल्याच्या नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि दोघंजणं झोपी गेलो. दुसरी पहाट उजाडली. मी उठलो, मी तो नजारा बघितला. मी त्याला आवाज दिला, अनुराग, ए अनुराग, अरे एकदा बघ तर एकदा उठून. अरे किती वेळ झोपणार आहेस रे? तो एकदम शांतपणे झोपलेलाच होता. मी त्याला उठवायला टेंटमध्ये गेलो, त्याच्याकडे बघितलं तर त्याचं पूर्ण शरीर घामानं भिजलेलं होतं. असं वाटत होतं की तो आंघोळ केली आहे आणि अंग न पुसताच त्या जागेवर झोपला आहे. मी म्हणलं काय झालं तुला? त्याच्या हाताला मनगटाला पकडलं आणि असं उठवण्याचा प्रयत्न केला. त्याचा मनगट मला इतकं गरम लागला ना की असं वाटलं की त्याला किती भयंकर ताप आहे. नॉर्मली ताप असलेल्या माणसाचं अंग तितकं गरम लागत नाही, पण त्याचं अंग फार गरम लागलं. त्याला उठवलं, तो अशा प्रकारे उठला जसं की त्याला काही इंटरेस्टच नाही आहे. एकदम असं तोंड पडलेलं, डोळ्याची पापण्या लवलेल्या. त्याच्या हाताला धरलं, बाहेर आणलं आणि त्या काठाला मी उभं राहिलो. जिकडून सूर्य वर निघत होता तो पाहत होता, मी पण पाहत होतो. त्याचे डोळे असे अर्धवट लावलेले. मी त्याला म्हणलं किती चांगला नजारा येणार आहे बघ ना, किती भारी दृश्य आहे. तो म्हणला की हो, खूपच भारी दृश्य आहे, असं वाटतं इथून उडी मारू. साला माया पायाखालची जमीन सरकली. मी काय बोलतोय, हा काय बोलतोय? मला सुरुवातीला वाटलं तो माझ्यासोबत मस्करी करतोय का काय, पण तो काठावर गेला. आता नॉर्मली जो अनुराग होता ना तो उंच टेकड्यावर जास्त काठावर जात नव्हता. कमीत कमी 8-9 फूट अंतर ठेवायचा आणि नंतर बघायचा की त्याच्या खाली काय आहे असं वरूनच. मी तरी जरा पुढं जायचो 4-5 फुटाच्या अंतरावर, पण हा 10-12 फूट अंतरावर राहून बघायचा. त्याला इतकी भीती वाटायची. मी ज्या
अंतरावर जायचो त्या अंतरावर गेला तो, उभा राहिला माझ्यासमोर 2 पावलाने. मी म्हणलं, अनुराग तुला आज झालं आहे काय? अनुराग मला पुन्हा म्हणला, मी म्हणलं ना तुला, मला उडी टाकण्याचं मन करत आहे. माझ्या डोक्यात मुंग्या घुमायला लागल्या. अरे असा का बोलतोय? आणि तो जसं जसं मला बोलतोय तसं तसं एक एक पाऊल समोर टाकत जातोय. तो त्या उंचीची होती ना, ती उंची टेकडी, खाई म्हणतो आपण त्याला, दरी, फक्त ईदभर अंतर राहिलं होतं. तितका पाऊल टाकला आणि दुसरा पाऊल टाकणार की तो खाली पडणार की त्याच्या हाताला पकडलं. मी खाली मागं ओढलं आणि त्याला म्हणलं, तू पागल झालायस का रे? असा का करतोय तू? त्याला असं खांद्याला धरून जोरात हलवलं, जर हिंदाड्यासारखं केलं. तो असा जागी झाला आणि म्हणलं की काय झालं, कुठं काय झालं? आणि आम्ही 5-6 फुटावरच अंतरावर होतो. त्यानं तिकडं बघितलं, जोरात ओरडला आणि भस्कर मागं गेला. म्हणला की तू पागल झाला का? मला तितक्या जवळ नेतो का? तिकडं मला मारतो का? मला मारण्याचा प्लॅन आहे का तुझं? तसं असेल तर सांग, मी तुझ्यासोबत कुठं फिरायला येत नाही. मी त्याच्याकडं बघतो एकसारखं. याच्या आईच्या गावात त्याच्यात हाणू का याला धरून? म्हणलं एकतर याला मरताना वाचवलं मी आणि वरून हा माझ्यावर नाव घालतोय की तुम्हाला ढकलून देतोय का काय म्हणून. पण आता वाटत होतं की हां, तो ॲक्च्युलीमध्ये अनुराग आहे. पण सुरुवातीला असं वाटत होतं की तो अनुराग नव्हता. आम्ही सगळं सामान वगैरे घेतलं, त्याच्या खाली उतरलो आणि माझं लक्ष खाली उतरल्याच्या नंतर एका जागेकडे गेलं. तिथं थोडीफार राख वगैरे काही लफड गेलेली जागा होती आणि तिथं असं काहीतरी जळायल्यासारखं होतं, मोठं संगेन. मी अनुरागला विचारलं, अनुराग तू लाकडं काय इथून आणली होती का रे? तो म्हणला की हां, इथूनच आणले होते. मी त्याला पहिले तर 10-12 शिव्या दिल्या. नंतर त्याला म्हणलं, अरे मूर्ख, जरा या जागेकडं बघ. असं वाटतंय कुणीतरी इथं जाळून टाकलंय माणसाला. कारण की माणसाची जी चिता असते ना, तेवढी जागा तिथं पूर्ण काळीभोर झाली होती आणि थोडी थोडी राख पडलेली होती. आणि त्याच्या शेजारीच हे थोडे थोडे लाकडं पडलेली होते. अनुराग म्हणला की मग काय झालं? तो माणूस मेला आहे, त्याचं शरीर जळाले, आपण फक्त लाकडंच जाळली तर दुसरं काय होणार आहे? आणि तसं करायला मला फार मजा येते बरं का, तो असा म्हणला. आणि तो जेव्हा असा म्हणू लागला त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचे जे अनुभव आहेत, त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ना, ते फार विचित्र होते. असं वाटत होतं की तो वेगळाच कुणीतरी आहे. आणि तो मला म्हणला की हे जे लाकडं आहेत ना, हे फार चांगले आहेत, यांची अग्नी काहीतरी वेगळीच लागते, असा तो मला म्हणला. अरे बाबा, माझ्या तर अंगाचं पाणी होतं आहे. याचं असं बोलणं सकाळपासून थोडा विचित्र होत गेलं. तो कणकणं निघला समोर, मी त्याच्या पाठीमागं निघलो. आणि तो जसा चलतोय, जसा बोलतोय ना, त्याच्या तोंडावर स्माईल एकसारखी अशी बोलतोय तशी स्माईल त्याच्या तोंडावर. स्माईल गेलीच नाही. जेव्हापासून त्याला त्या लाकडाचं विचारलं तेव्हापासून स्माईल त्याच्या तोंडावर. असं नाही की तू हसतोय हे 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 हे, नाही, तसं नाही. तो फक्त स्माईलवाली तोंड. आपण कुणाकडे बघितल्याच्या नंतर एखादी कशी अशी हलकी स्माईल देतो त्याला, तशा प्रकारची स्माईल त्याच्या तोंडावर, अशी नॉर्मलची. अरे पण माझी इकडे फाटते ना. तो स्माईल करत चालतोय, बोलतोय, पण माझी फाटते ना. आणि तो त्या रस्त्यानं चालतोय ना, त्या रस्त्याने जे पण कोणी माणूस भेटतोय ना, त्याला हात दाखवतोय. आणि ॲक्च्युअलमध्ये तो समोरचा माणूस हे हात दाखवतोय. मी मान्य करतो की कोणाला जर हात दाखवला तो माणूस हात दाखवतो, माणुसकी आहे आपल्या इकडं अजून. पण जास्त करून अनोळखी माणसाला हात दाखवत नाहीत. पण असा हात दाखवू लागला जसं की याच्या ओळखीचे ते माणसं आहेत. आणि ह्या काही लोकांना तर असं सांगू लागलं की हां, हे ठिकाण इकडं आहे, ते ठिकाण इकडं आहे. कोणी जर याला रस्ता विचारला, जसं की याला सगळं माहिती आहे. आणि खरंच ॲक्च्युअलीमध्ये ते ॲक्युरेट रस्ते सांगू लागलं. ह्याच्या गावात कमाल आहे. मला आता थोडी शंका यायला लागली होती की त्याची लाकडं वगैरे आहेत ना, त्याचा काहीतरी याच्यावर परिणाम झाला आहे. आणि मी स्वतःकडे बघायला लागलो, बाबा माझ्यावर का परिणाम नसेल ना झाला त्या लाकडांचा. मलाही भीती वाटायला लागले. आता बघा, काही अंतरावर गेल्याच्या नंतर तिथे एक छोटंसं हॉटेल होतं. त्या हॉटेलवाल्याचं काही नाव मला माहीत नव्हतं. तिथं गेलो ना की त्या हॉटेलवाल्याला लगेच म्हणतो, अरे भंट्या, 2 कप चहा बनव, आपलीवाली, अद्रक टाकून. म्हणलं है, याला कसं त्याचं नाव माहीत. आणि त्याच्या तोंडावर स्माईल. आता तो जो चहावाला माणूस आहे तोही याच्या तोंडाकडे बघतो. तो चहा घेऊन आला, मला एक दिला, त्याला एक दिला. आणि त्याला म्हणतो की दादा, तुम्ही मला ओळखता? तुम्हाला माझं नाव कसं माहिती आहे? हा काय म्हणला माहिती आहे?
अरे बंट्या, तुझंच नाव नाही माहीत, तुझ्या वडिलाचं पण नाव माहीत आहे. भाऊराव नाव आहे ना तुझ्या वडिलाचं, भाऊराव. चहावाला शॉक. तो म्हणला की तुमची माझ्या वडिलाची ओळख आहे का? आम्हाला विरायला पक्की ओळख आहे त्याची माझी. आम्ही दोघं जण नेहमी सोबत राहायचो. अरे दिवस रात्र सोबत असल्यासारखं राहायचो, जिगरी मित्र होतो रे आम्ही. आता असं म्हणल्याच्या नंतर ते जरा डोक्याला असं खाजवते. तो म्हणला की हे कसं शक्य आहे, रोज सोबत राहायचो म्हणतात. आमच्या गावात तर कधी तुम्हाला पाहिलं नाही मी, आणि रोज कसं सोबत राहता? मग जो आहे माझा मित्र अनुराग, तो म्हणला की त्याचं टेन्शन घेऊ नको रे, तू लोड घेऊ नको जास्त तुझा. आणि तो अजून पुन्हा शॉकमध्ये याच्यासाठी होता की तो जो मुलगा होता हॉटेलवरचा, जवळपास तो आमच्याच वयाचा होता. आणि आमच्या वयाचा माणूस त्याच्या बापासोबत दिवस रात्र सोबत कसा राहील, जिगरी फ्रेंड कसे राहील? मग त्याला थोडासा राग यायला लागला. नाही, तो म्हणला की कशाला मस्करी करतायत साहेब, नाव वगैरे माहीत असेल तुम्हाला, कशाला उगं शहाणपणा करतायत, उगं माझ्या बापाची आणि माझ्या बापाच्या मित्राची छेडी उडवत आहेत काय? तो असं थोडा रागात म्हणला. मग मी याला म्हणलं की ए बाबा आण्या, जरा शांत बस ना, कशाला उगं डोक्याला ताण करून घेतोय, तुला माहीत असेल कुठं आहे ती, कशाला उगं बिनकामी भांडण्याचं मूळ करून घेतोय, तू माझ्याकडे अशीच माहीत. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण त्या बापासंग आपण लय जिगरी आहे. तो बापाला ना त्याला म्हण हाकताने त्याच्या गांडीला इचू कसा चावला होता. अच्छा गावात याला म्हणलं अरे बाबा आणि तू मुकार आहे. त्याला पटकर पैसे तुला उचललो आणि निघून गेलो. अरे कमाल आहे ना, काही गोष्टी अशा बोलायचं की काय पाहायचं कामच नाही. आणि रस्त्याने चालता चालता मला तो सांगू लागला, अरे ते भाव्या आहे ना, भाऊराव आमचा, अरे इतका भारी होता यार ते माणूस, खरंच देवा शपथ. त्याचा हार्टअटॅकचं ऑपरेशन झालं 2दा, आता 3रा झटका जर आला ना त्याला, तो मरतो डायरेक्ट, खलास. त्याचे ते काय नळ्या घालून ते ऑपरेशन केलं त्याचं. मी यायला म्हणू लागलो, अरे ते डायरेक्ट ऑपरेशन करा शिवायचं, तेव्हा तो वाचेल. 2दा झटके आले त्याला, तरी पण याचं ते साधं ऑपरेशन करायला लागले. मी फक्त याच्या गप्पा ऐकवल्या, तुला काय करायचं, तुला कसं माहिती आहे? तर मग ते करा, मला सगळं माहिती आहे, मी त्याचा मित्र आहे. आणि खरं सांगतो यार, एका दिवशी ना मी दोघं जण हागायला गेलो. तो असा मला गप्पा मारतोय त्याच्या मित्राच्या माझ्यासोबत गप्पा. हागायला गेलो, आयसनामध्ये बसलो, पावसाळ्याचे दिवस चालू होते, जरी जरा त्याच्या गांडीला असा इच्छू डसला ना, तो इतका जोरात बोंबला, इतका जोरात पळून गेला, त्याला वाटलं की सरब बिरबट डसला काय की. नंतर मी त्याला सांगितलं, नाही रे भाव्या, इच्छू होता रे त्याच्या खाली, इच्छू तो तुझ्या ढुंगणाला डसलाय. मी याला म्हणलं ए आण्या, अरे काय पागल झाला का काय तू? अरे जरा होसपुरी ना, होसपुरी ये. तू कधी आला पण नाही सीतन, तू असा बोलतोय, कमालची गोष्ट झाली तुझी. मी त्याच्यावर थोडासा धावलो. आता थोडंच अंतरावर आलो होतो आम्ही. तो म्हणला की काय विश्वास नाही आपल्यावर तुला? त्यानं माझ्या हाताला धरलं आणि मला ओढत ओढत पुन्हा त्या हॉटेलकडे यायला लागला. आणि त्याला मी रोखण्याचा प्रयत्न करू लागलो, पण ते असं ओढत नेऊ लागलो मला की जसं मी 10-12 वर्षाचा लेकरू आहे आणि एक 30-35 वर्षाचा माणूस 10-12 वर्षाच्या लेकराचा हात धरून कसं परकपडात ओढत नेते, तशा प्रकारे मला ते ओढत नेऊ लागलं. अरे बाबा, मी 70 किलोचा होतो आणि ते मला तशा प्रकारे ओढत नेऊ लागलं. आणि त्याचं होतं 60 किलो. ती कसं नेईल मला ओढत? मी आश्चर्यचकित राहिलो. तो त्या हॉटेलवर गेला. हॉटेलवर गेल्याच्या नंतर तेवढ्या त्या मुलाचा बाप तिथं आला. तो मुलगा त्याला ती गोष्ट सांगूच लागला वाटतंय. तो मुलाचा बाप चांगलाच वयस्कर होता. तो याला म्हणला की पाहुणं, तुम्हाला कसं माहीत ती गोष्ट जी घडली ती? ही गोष्ट मला आणि फक्त माझ्या मित्रालाच माहीत होती. तो अनुराग काय म्हणतो, अरे भाव्या, मी सेनेरे दा. हां, मला नाही माहीत होणार तर कसं माहीत होणार तुला? हां. आता त्या माणसाने थोडासा समजूतदारपणा घेतला. त्याला वाटलं की हा पागल वगैरे आहे काय की, आणि आमचा ते मारला टोला तर लागला. तोही बोलला याच्यासोबत, हाही त्याच्यासोबत बोलला. चहा वगैरे पुन्हा एकदा पाजला आणि त्यांनी आमच्या दोघांना वाटा लावलं. आम्ही निघलो. आता बघा, त्याची टेकडी आहे, त्या टेकड्याच्या साईडला एक छोटंसं गाव आहे. त्या गावाची एक वेशी आहे. ती वेशी ओलांडली ना की हा एकदम नॉर्मल झाला. माझा मित्र जो अनुराग होता तो तशा प्रकारे झाला. आणि आम्ही सरळ घरी आलो. घरी आल्याच्या नंतर 2-4 दिवसाच्या नंतर तो झोपला होता तसाच झोपला. तो उठला नाही. उठला, जागी झाला तो, पण तो उठला नाही. मला त्याच्या घरून फोन आला. घरून फोन आल्याच्या नंतर मला त्याच्या घरचे सरळ म्हणले की तुम्ही काय केलं आहे?
तुम्ही कुठं गेलते, तुम्ही केलंय काय नेमकं. माझा मित्र अपंग झाला आहे इकडं, म्हणजे माझा मुलगा अपंग झाला आहे, सॉरी मित्र म्हटलं मी, माझा मुलगा अपंग झाला आहे, तुम्ही गेलते कुठं, तू पटकन इकडे ये. आता त्याची फॅमिली पूर्णपणे माझ्या फॅमिलीला भांडायला लागली की तुमच्याच मुलांनी नेलं, त्यानं असं केलं तसं केलं, त्याच्यामुळं असं झालं. आणि तो जो माझा मित्र आहे तो फक्त एकच शब्द बोलायला लागला होता, सौरभ, सौर्या, सौरभ, सौर्या, सौरभ, एकच शब्द, माझंच नाव. आणि त्याच्या फॅमिलीला वाटायला लागलं की ते सगळं काय ते मीच केलंय. प्रत्येक दिवशी ते फोन लावायचे, शिव्या द्यायचे. काही दिवसांनंतर त्यांनी तर इतक्या घाणघाण शिव्या द्यायला चालू केल्या की आमचं जगणं मुश्किल झालं. आम्ही ते शहर सोडलं आणि दुसरीकडं राहिलो जाऊन. मध्ये एका अननोन नंबरवरून फोन आला. 2015 आम्ही तिथून निघलो होतो या सगळ्या प्रकरणामुळं. आणि 2017 मला अननोन नंबरवरून फोन आला आणि त्या फोनमध्ये माझा मित्र अनुराग बोलला, सौर्या यार तुझी लय आठवण यायली. मला माहीत नाही मला किती दिवस जगायचं आहे अजून, पण मला तुला बोलायचं आहे. तू का गेला रे पळून. माझ्या घरचे तुला भांडू लागले म्हणून गेला पळून. यांना काय माहीत चुकी तुझी नाही आहे म्हणून. मी रडायला लागलो. मला वाटलं ना मी जर तुझ्यासोबत जर आलो असतो तर तू ते लाकडं घेतले नसते आणि तुझ्यासोबत असा काय प्रकार घडला नसता. मी त्याला म्हणलं की चुकी माझी पण आहे. तो म्हणला की नाही तू या गोष्टीला जिम्मेदार नको स्वतःला ठरवून घेऊ. असं काही नाही आहे, ती सगळी चुकी माझी आहे. मलाच तसला काही प्रकार कळायला नको हवा होता. पण माझी एक आग्रही इच्छा आहे की तू यावं, माझ्याजवळ बसावं, मला बोलावं पहिल्यासारखं. तू ये यार, तू ये. त्याच्या फॅमिलीने त्याच्या वडिलांना फोन घेतला. त्याचे वडीलही चांगले बोलले, आईही चांगली बोलली. मग मला वाटलं की जायला पाहिजे. तो मला म्हणला की तुला काहीतरी सांगायचं आहे. मी गेलो. माझी आई सोबत होती, माझ्या वडील नव्हते आले. मोटरसायकलवर आलतो आम्ही. मधात गेल्याच्या नंतर त्याची जी रूम होती ना, त्या रूममध्ये खूप मोठ्या अगरबत्त्या लावलेल्या होत्या. कारण की त्या रूममध्ये असा दुर्गंध पसरू लागला की त्या दुर्गंधाने माणूस उलटी करणार अशा प्रकारचा दुर्गंध. मी मधात गेलो. अनुराग त्याच्या बेडवर पडलेला होता. सगळ्या अंगावर त्यानं चादर ओढून घेतलेलं होतं. वरचा पंखा थोडा थोडा चालू होता. शांत मनानं असं वरी पंख्याकडे बघत होता तो. मी मधात आलेलं त्याला कळालं. त्याने डोळ्याचे पापणे असे फिरवले. त्यानं डोकं नाही फिरवलं पूर्ण, फक्त डोळ्याचे ते असं बुबळं फिरवले त्याने. मी त्याच्याजवळ आलो, बसल्याच्या नंतर मला तो म्हणला की काय सौर्या, कसं आहे, बरा आहेस का. म्हणलं की हां बरा आहे मी. तो मला म्हणला घरी आलो, मी झोपलो आणि माझ्याजवळ एक बाई आली. मी म्हणलं काय, बाई आली तुझ्याजवळ, कोणती बाई. तो मला म्हणलं की आपण ज्या जागेवर फिरायला गेलो होतो ना, त्या जागेवर. मी परत तिथं गेलो होतो. मी म्हणलं अरेच्या माईला, याच्या डोक्यावर अजून परिणाम झालेला दिसतोय या. मी म्हणलं असं कसं परत जाशील तू झोपला तसा उठलाच नाही तिथून. तो म्हणला की सोड रे, स्वप्नामध्ये गेलतो मी. म्हणलं ठीक आहे, पुढं. तुला माहीत आहे म्हणे, त्या बाजूच्या गावामध्ये एक बाई होती. तिच्यावर सलामी लय प्रेम करायचो. इतकं प्रेम करायचो की खूपच जास्त प्रेम करायचो. पण ती बाई साली दुसऱ्याची बायको होती. एक दिवस तिच्यासोबत मी तिच्या घरात होतो. एकदम कपडे वगैरे सगळं काढून
रोमॅन्स चालू होता जोरात. टचकर तिचा नवरा आला. तिच्या नवऱ्याने बघितलं, पण मला काय नाही करू शकला. तो गप्प गुणानं मधल्या रूममध्ये गेला आणि तो बाहेर येऊस तर मी घराच्या बाहेर गेलो. 8 दिवस गेले आणि 8 दिवसाच्या नंतर गावात एक खबर आली. जे आपण फिरलो ना त्या टेकडीवर टेंट मारला होता, त्या टेकडीवरून त्या बाईनं आत्महत्या केली. ज्याच्यावर मी प्रेम करायचो त्या बाईने. ती बिचारी खाली पडून मेली. जरा जरा जीव होता तिच्यात, श्वास येऊ लागला. जेव्हा तिचं ते शरीर गावात आणलं होतं ना तेव्हा, पण तिला तिचं डोकं हलवता येत नव्हतं, हात हलवता येत नव्हते, पाय हलवता येत नव्हते, काहीच नाही. तिनं बुबुळ मायाकर फिरवले, मला बघितलं आणि मला बघता बघताच तिनं जीव सोडून दिला. तिच्या शेजारी बसलेला तिचा नवरा तो रागान माझ्याकडे बघू लागला, पण बिचारा काही म्हणला नाही. 8 दिवस झाले. जरा जरा त्याची आठवण जाऊ लागली डोक्यातून की कोणीतरी अचानक माझ्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीनं घाव घातला. मी खाली पडलो. ज्या जाग्यावर आपण लाकडं घेतले होते ना उचलून, त्या जाग्यावर मला कोणीतरी होडत नेलं. तिथं लाकडं रचलेली होती जळतण. त्याच्यावर मला टाकलं आणि आग लावली. अंधक अंधक मला दिसत होतं कोण होतं म्हणून त्यो, आणि अंदाजा लावून सांगू शकतो तोच बुवा होता, त्या बाईचा नवरा. त्याने जाळून टाकलं मला. आणि नंतर तुम्ही आले, ते लाकडं घेतले, त्याला पुन्हा आग लावली. मी परत आलो म्हणून माझी प्रियसी पण परत आली. आणि बस तेव्हापासून तुझा मित्र त्याच्या पलंगावरून उठला नाही. त्याला सहन झालं नाही. माझ्या प्रियसीची जशी हालत होती तशी हालत तुझ्या मित्राची करून टाकली. आम्ही फार एकमेकांचा भोग घेतला आणि आता तुझा मित्र मरणार आहे, त्यामुळे तुला बोलवलंय. अरे तुझा मित्र इतका तुझा जिवलग मित्र आहे, तो तुझं नावच घेत राहतो. म्हणून म्हणलं ठीक आहे, एकदा भेटू द्यावं. आता जातोय मी. तुझा मित्राला तू सांभाळ. इतकं बोलून त्यानं पापणी लावली आणि पुन्हा उघडली. पण यावेळेस त्याचे जे बुबळं होते ते माणसासारखे होते. या अगोदर जे बुबळं होते ते एखाद्या मांजरासारखे बुबळं होते. लहान मोठे होऊ लागले. जशी त्याने पापणी उघडली ना तसं त्याच्या डोळ्यामधून पाणी बाहेर आलं. थेंब थेंब खाली पडू लागलं. मी त्याचा डोळ्याचं पाणी पुसण्यासाठी हात समोर केला आणि डोळ्याचं पाणी पुसलं तर मला असं फील झालं जसं पाण्यामध्ये एखादी पेपर नॅपकिन विरघळतीये. तो मला म्हणला की सौरभ, मला फार त्रास होतो रे. मला माझं शरीर हलवता येत नाहीये. माझ्या हातात हात दे ना तू. मी त्याचा हात घेण्यासाठी त्याच्या अंगावरची चादर खाली काढली तर एवढा दुर्गंधाचा भपका आला ना माझ्या नाकामध्ये. मला वाटलं की मी आता उलटी करणार आहे, पण काय करणार, मित्र होता. त्याच्या हातामध्ये हात दिला. त्याच्या हाताची बोटं एवढी वाढली होती असं वाटत होतं की त्याच्या हाताच्या बोटावर 2 कांड इतके वाढलेले आहेत. इतकाले लांब लांब बोटं त्याचे झाले होते. त्याला मी म्हटलं, अरे इतकं शरीर कसं झालं तुझं? तेवढ्यात त्याची आई रूममध्ये आली.
त्याची आई म्हणली की माहीत नाही, पण दिवसांदिवस याचं शरीर बदलत गेलंय. याच्या शरीरामधून चिकट पाणी बाहेर येतंय. प्रत्येक जागून पोट, मांडी, पाय, बोटं, तोंड, चेहरा सगळीकडून. जरा जरा याचं शरीर सडतंय. याच्या पायाची बोटं वाढलीत, हाताची बोटं वाढलीत, भोपळं वेगळ्या वेगळ्या पद्धतीत होत आहेत, डोक्याचे केस गळून जात आहेत. आणि खरंच त्याच्या डोक्याचे पण केस गळून गेले होते. तो पूर्णपणे टकला झाला होता. मी त्याचा हात सोडला, बाहेर आलो आणि जेवढं पण पोटात होतं सगळं उलटे झाली माझी. बक 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 बक. त्याच्या आईला भेटलो, वडिलाला भेटलो आणि आम्ही दोघंजण तिथून त्याला आखरीचं बोलून निघलो. 3 दिवसाच्या नंतर परत फोन आला आणि त्यांनी अशी सांगितलं की अनुराग आता या जगामध्ये नाही आहे. गेलो, माती केली आणि आलो. आता 2024 एंडिंग चालू आहे. ही स्टोरी आपल्याला आलेली आहे. 2017 सौरभचा मित्र अनुराग वारला गेला. का? कारण की त्याने काहीच न विचार करता लाकडं आणले, जाळले. कोणत्या कारणावरून काय होईल ना, काही सांगता येत नाही. आणि या जाग्यावर आपली ही स्टोरी संपती आहे. मित्रांनो, स्टोरी जर आवडली असेल तर स्टोरीला लाईक नक्की करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा की असले प्रकार खरंच होऊ शकतात का. भयंकर प्रकार आहे. ज्यांनी आपल्याला स्टोरी पाठवलेली आहे त्यांचं नाव सौरभ असं आहे. खरं नाव आहे त्यांचं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ही पूर्ण स्टोरी सत्य आहे, खोटं काहीही नाही आहे. मान्य करा अथवा मान्य करू नका. आणि ते जे खाली सबस्क्राईबवालं बटन आहे ते दबल्या गेलं पाहिजे. नसल दबल्या जात तर लाकडं फिकडं काढा बाहेर आणि त्या लाकडाने त्याला दाबा, पण दाबा. तेवढाच थोडासा आधार भेटतो तुमचा. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.